गोष्ट होती 90च्या दशकातली. शिवसेनेचा वाक तेव्हा त्याच्या अगदी भरात होता. भाजप शिवसेना युतीने मुख्यमंत्री शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसचा दारुण पराभव करत सत्ता ताब्यात घेतली होती. त्याला 1 वर्ष होत आलं होतं. एवढी वर्ष विरोधात बसून वाट पाहिलेल्या शिवसैनिकांनी जुने हिशोब चुकते करण्याचा सपाटा लावला होता. त्यातच शिवसैनिकांचं मुख्य टार्गेटर होते छगन भुजबळ. कारण एकेकाळी शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखले गेलेले छगन भुजबळ काही वर्षांपूर्वीच सेनेचे काही आमदार सोबत घेऊन काँग्रेस पक्षात गेले होते. बरं, एवढ्यावरच भुजबळ थांबले नव्हते, तर त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन देखील बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांच्याबद्दल टीका सुरूच ठेवली होती. त्यामुळे शिवसैनिक भुजबळांवर चांगलेच संतापलेले होते. त्यामुळे काही शिवसैनिकांनी भुजबळांवर हल्ला देखील केला होता. नेमका हा हल्ला कसा करण्यात आला होता, भुजबळ यातून कसे वाचले, त्याचाच हा किस्सा. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. भुजबळ काँग्रेसमध्ये गेल्यानंतर बाळासाहेबांनी गद्दारांना कधीच माफी नाही म्हणत भुजबळांना लखोबा लोखंडेची उपमा दिली होती. शिवसैनिकांनी त्या काळात छगन भुजबळांना धडा शिकवण्यासाठी जंग पछाडलं होतं, पण भुजबळ काही सापडले नव्हते. खुद्द शरद पवारांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं होतं असं म्हणतात. भुजबळांना 24 तास पोलीस संरक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. पवारांनी त्यांना मंत्री देखील केलं, पण आता पवारांची सत्ता गेली होती. खुद्द भुजबळ सुद्धा विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांच्याकडून पराभूत झाले होते. तरी शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर घेतलं. भुजबळ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता बनले. विधान परिषदेमध्ये पहिल्या दिवसापासूनच मनोहर जोशी यांच्या सरकारचे वाभाडे काढण्यास त्यांनी सुरुवात केली. भुजबळांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी युती सरकारतर्फे कोणीच एवढा अनुभवी व सक्षम नेता नव्हता. त्यामुळे शिवसेनेचा भुजबळांबद्दलचा रागात वाढत झाली होती. दरम्यान रमेश किनी खून प्रकरण घडले. पुण्यात अलका टॉकीज जवळ रमेश किनी या व्यक्तीचा मृतदेह सापडला. जमिनीच्या मालकी प्रकरणावरून हा खून झाला असण्याची शक्यता समोर आली होती. त्यातच हा खून राज ठाकरे यांच्या सांगण्यावरून करण्यात आलाय असा संशय व्यक्त करण्यात आला. राज ठाकरे तेव्हा शिवसेनेत विद्यार्थी संघटनेचे प्रमुख होते आणि शिवसैनिक त्यांच्यात भावी बाळासाहेबांची प्रतिमा पाहत होते. अशा वेळी भुजबळांची तोफ विधान परिषदेमध्ये कडाडली. कसे शिवसैनिक खंडणीसाठी जागा रिकाम्या करण्यासाठी उद्योजकांना धारेवर धरतात आणि या हप्त्यांचे लागे बांधे थेट मातोश्रीपर्यंत कसे पोहोचतात याच्या कहाण्या त्यांनी उघड करण्यास सुरुवात केली. सत्तेत आल्यानंतर थेट ठाकरे घराण्यावर होणारा हा पहिला हल्ला होता. शिवसैनिकांच्यात अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. भुजबळांनी दुखरी नस दाबली होती, त्याला उत्तर देणं गरजेचं होतं. त्यात रमाबाई आंबेडकर नगर प्रकरण सुद्धा गाजत होतं. जुलै महिन्यातला रविवारचा दिवस होता. छगन भुजबळांचा मुक्काम मंत्रालयासमोरच्या अ10 या शासकीय बंगल्यात होता. रविवार असल्यामुळे वर्दळ कमी होती. साधारण 10च्या सुमारास बंगल्याच्या बाहेर गर्दी होण्यास सुरुवात झाली. आधी तर कोणाला कळेना की नेमकं काय झालंय. काहीतरी गडबड आहे एवढंच जाणवत होतं. ती गर्दी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची होती. पावसाळ्याचे दिवस होते. तुरळक पाऊस सुरू होता. त्यातच बाहेरून घोषणाबाजीचा आवाज सुरू झाला. काहीतरी विपरीत घडतं हे लक्षात आल्यानंतर बंगल्याची दारं खिडक्या बंद करण्यात आली, पण तोपर्यंत दगडफेक सुरू झाली होती. खिडकीच्या काचा फुटल्या. पोलिसांना कळवण्यात आलं, पण कोणीही आलं नव्हतं. थोड्याच वेळात शिवसैनिकांचा जोर वाढला. सर्व बाजूनी शिवसैनिक आत घुसले. पुढचं दार तोडण्यात आलं. छगन भुजबळ घरातच होते. शिवाय त्यांचा मुलगा व पुतण्या देखील बंगल्यात हजर होते. तुटलेल्या दारातून हल्लेखोरांचं लोंढार आत घुसलं. वाटेत दिसेल त्याची नासधूस करण्यात येत होती, पण मुख्य शोध भुजबळांचा सुरू होता. त्यांना आज संपवायचं याच उद्देशाने हा हल्ला झाला होता. अखेर बंगल्याच्या सगळ्यात शेवटच्या कोपऱ्यात असलेल्या बेडरूम मध्ये लपलेले भुजबळ सापडले. त्यांच्यासोबत पोलिसांनी त्यांना दिलेला बॉडीगार्ड होता. त्या खोलीत गोंधळ सुरू झाला. हल्लेखोर आता छगन भुजबळांना पकडणार एवढ्यात त्या पोलीस हवालदाराला प्रसंगावधान सुचले. त्याने आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि जोरजोरात फायर असं किंचाळायला सुरुवात केली. आधीच गोंधळ होता, त्यात पोलिसाचा तो आवाज ऐकून त्यात आणखी वाढ झाली. पुढे उभे असलेले हल्लेखोर धावू लागले. मागच्यांना काही कळेना, तेही वाट फुटेल तिथून बाहेर धावत सुटले. काही वेळातच भुजबळांचा बंगला रिकामा झाला. त्या पोलिसाच्या समयसूचकतेमुळे भुजबळांचा जीव वाचला. पुढे अनेक वर्ष हा खटला चालला. दरम्यानच्या काळात छगन भुजबळांचं बाळासाहेबांशी मनोमिलन देखील झालं. त्यांनी खुल्या दिलानं या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरची 14 वर्ष चाललेली केस मागे घेतली. मात्र या घटनेनंतर भुजबळांनी पुन्हा शिवसेना किंवा ठाकरे कुटुंबियांवर त्या आक्रमकतेनं टीका केलेली काही आठवत नाही. भुजबळांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.